नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा पाठीमागे पूर्ण खाडी दिसते. आता समुद्राला ओठी लागलेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत केळशी खाडीमध्ये. तर या बाजूला तुम्ही बघू शकता तिकडे अरबी समुद्र आणि ही केळशीची खाडी, ही नदी जी वरून येते ती भारजा नदी आणि आता ओठी लागलेली आहे. आता आपण अगदी तिथे त्या खाडीमध्ये तिथे जाणार आहोत. खूप दिवसापासून या खाडीमध्ये फिरायचं होतं, तर आज मात्र आपण आलेलो आहोत खाडीमध्ये फिरण्यासाठी. तर चला जाऊया. कोणी भेटलं तर बघू, नाही भेटलं तरी पण आपण फिरणार आहोत. तर एक छोटीशी नाव बघा येते तिकडून पलीकडून. तर ज्या ठिकाणी लोक जास्त कालवे काढायला येतात ना, तर आपण आता तिकडेच चाललेलो आहोत. तर आमचं गाव या ठिकाणापासून जवळजवळ 9 किलोमीटर अंतरावरती आहे. तर एवढं जवळ असूनसुद्धा आम्हाला मात्र हे कालवे कसे काढतात ते आम्हाला काही त्यातली आयडिया नाही, कारण आम्ही इकडे येतच नाही. तर बघूया आज आपल्याला कोण सापडतं आहे का. जर खाडीमध्ये कोण भेटला तर आपल्याला बघता येईल. बघा इथे स्मशान आहे जुनं. इथे भारी आहे, पॉईंट मस्त आहे इथे. या दगडावरती बसून आहे बघा, आधी दगड आणि इकडे खाडी. कोणतर दिसत तर नाही आहे अजून आपल्याला. होप की कोणीतरी भेटेल आपल्याला. खाडीतून जाणारा रस्ता आहे हा, म्हणजे मला वाटतं कालवे काढतात तिकडेच जात असणार, कारण बऱ्यापैकी रहदारी आहे. यार खूप मजा येते फिरायला इकडे. मला तर खूप दिवसापासून वाटत होतं की खाडीमध्ये जाऊया. फायनली आज मी पोचलो आहे खाडीमध्ये. तर हे खरं आहे, इथे कालवा पॉईंट आहे. कारण इकडे बघा, तेव्हा कालवा आणून इकडे फोडलेले आहेत दगडांवरती. हे बघा इकडे सगळीकडे हे काळवत दिसत आहेत. इकडे आणून लोक यातून कालवं काढतात. हे बघा हे असे काढलेले आहेत. मी इकडे पहिल्यांदाच येतो आहे, कधीही आलो नव्हतो या बाजूला. अरे यार, एक तरी माणूस दिसा खाडीमध्ये. आज मी आलो नाही, एकही माणूस नाही खाडीमध्ये, कोणीच नाही आहे. कुठे गेली ते पाय लागलेली माणसं, गेली कुठे? चिखलात जात आहेत. हे बघा इकडे सगळीकडे हे कालवेच कालवे दिसतील. तर या खाडीमध्ये कालवे मोठ्या प्रमाणात सापडतात. तर काम करतं मी ना, कोयती घेऊन आलेलो आहे. तर या कालव्याला ना फोडून बघतो याच्यामध्ये काही कालवं भेटतं आहे का, आहे ना. तर आता मी बॅग आहे ना अशी त्या कालव्यांवरती ठेवले आहे आणि आता बघूया. मला वाटतं ना लोक काय करतात की हे जे कालवे आहेत ना, हे मोठाचे मोठा हा अशा प्रकारे उचलून ना घेऊन तिकडे बाहेर जातात. जिकडे ते कातलावरती आपण फोडलेले आहे बघितले ना, तर तिकडे घेऊन जातात आणि तिथे बसून फोडतात मला वाटतं. कारण तिथे कातलावरती व्यवस्थित म्हणजे बसून चांगले फोडता येत असतील आणि त्यामुळे ते घेऊन जातात. वाटतं घमेल्यामध्ये भरतात आणि तिकडे घेऊन जातात. बाबा होडीवाला नाही आलायला. मी बाबा इथेच आलो आहे खाडीत फिरायला. मला पलीकडे नाही जायचं. त्यांना मला पलीकडे नाही जायचं. हां ते पलीकडेच जायचं त्यांना. अरे होडकर म्हणतायत. अरे होडकर, तो होडकर काय आलेला नाही अजून. ते तिकडेच थांबलेत. आता जेव्हा तो इकडे येईल ना तेव्हा ते इकडे येतील. ओ बाबा, कालवे काढतात इकडेच काय? तर हे बघा मी पूर्ण हे, परंतु याच्यात एकही कालवा नाही आहे. हे अशा प्रकारे सर्व, हे बघा हे असंच आहे. एकही याच्यात कालवा असा दिसत नाही आहे. कोणतरी पाहिजे होतं म्हणजे आपल्याला पाहता आलं असतं. पहिल्यांदा आपल्याला कालवा सापडलेला आहे. याच्यात असतील वाटतं. हाय 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 बघा, हा दुसरा पण आहे बघा, याच्यामध्ये आहेत कालवे. हे बघा दिसत आहेत. तर हे असे कालवे असतात. आणखी आहे का बघूया, आणखी आहे का? बाबा मी महाडिक. तर बाबा चाललेत केळशीला. होडीवाला काय येत नाही आहे. तिकडे आम्ही बोंब मारतोय होडकर होडकर, पण येत नाही ना बाबा.
तुम्ही कुठले? साखरीचे. अच्छा. ए होडकर, तिकडे ते केळशी गाव आहे आणि तिकडून आता होडी इकडे येते पलीकडे साखरी. इकडे साखरी गाव. बाबा आज काळीव काढायला कोण नाही आलं? नाही, कोण माणसं नाही. कोणी नाही. इथून पलीकडे जायचे किती रुपये घेतात एका माणसाचे? 25 रुपये. 25 रुपये आणि यायचे 50 रुपये होतील. अच्छा. आणि सपोज तुम्ही एकटेच जर असलात, सिंगल एकच सीट आहे, मग किती घेतात? तरी पण 25 रुपये एकट्यासाठी पण सोडतात? अच्छा. सिंगल माणूस अशी एका फेरीमध्ये किती सोडतात? बाबा तू वरती चाललाय की काय? तर आता होडी येते, चला जाऊया बाबांना सोडूया तिथे आणि पुन्हा येऊया. बाबा हे कशासाठी बांधलेलं आहे हो हे वालं? हां. अच्छा, रस्त्याची निशाणी. अच्छा अच्छा. म्हणजे जेव्हा भरती लागते तेव्हा होडी जेव्हा येते तेव्हा होडीवाल्याला अंदाज आला पाहिजे की रस्ता कुठे आहे ना. तर त्यासाठी हे अशी निशाणी करून ठेवलेले आहे मध्ये बांबू. पलीकडून कोण येत आहेत बघूया आपण. काय होत आहे? आलो इकडे फिरायला खाडीमध्ये. हो. आम्ही आवाज देत होतो तिकडे आवाज येत होता? नाही आला. मी नाहीत पलीकडे आई चाललंय आता. त्याने ना जाळं टाकलंय. हे बघा होडीतून उतरलाय आणि जाळं टाकलेलं आहे तिथे. तिकडे पाणी कमी आहे मला वाटतं की तिकडे मध्ये खोल असेल कदाचित. ढोपराच्या खालीच पाणी आहे तिकडे. तर बिचारांनी कांडल टाकली ना. आता मी विचारलं त्यांना कांडलीमध्ये काय नाही मासा भेटला. एवढी मेहनत केली त्यांनी. अशी होडी ठेवून दिलेली आहे. आतमध्ये जाळं आहेत. भरतीला सुरुवात झालेली आहे आता. चला आता निघायला पाहिजे आपल्याला. खूप वेळ इथे घालवला, मस्त मजा आली मला. तर मी थोडी काळवं काढण्याचा प्रयत्न केला. तर ॲक्च्युली मला माहिती नाही, मी पहिल्यांदाच आलो होतो. मी म्हटलं कोणी ना कोणीतरी लोक इथे असतील आणि मला थोडंफार आयडिया मिळेल आणि कुठे चांगली कालवे मोठी कालवे भेटतात तर ते माहिती पडेल. परंतु इथे कोणीच नव्हतं. तर मला जसं जमेल तसं मी थोडीशी कालवं काढली. त्याची भाजी नक्कीच बनेल एवढी काढलेली आहे. हात हे बघा, कलर बघा कसा हातांचा झाला आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे हाताचा रंग बदलतो का? हे बघा कसं झालं आहे कालवे काढताना. तर चला आता आपण निघालो आहे. तर हे बघा इकडे ना बाहेर बघा अशा प्रकारे ते कालवे ना बाहेर घेऊन येतात. हे बघा इकडे पण बाहेर सावळीमध्ये आणून फोडलेले आहेत झाडांच्या खाली बाहेर. गुरं इकडे चरतायत. हे एवढ्या गवताला येतात इकडे खायला. मगाशी मी तिकडून खाजनातून गेलेलो. तर आता मी इकडून बाहेरून आलो आहे मधूनच, जिकडे साखरी गावाकडे रस्ता जातो तिकडे. तर इकडून खाजनातून बाहेरून आलो आहे. त्यामुळे आता आपल्याला तिकडे इकडूनच जावं लागेल. तर अनोळखी ठिकाणी फिरायला मजा येते. मी इकडे जास्त आलो नाही, पहिल्यांदाच या बाजूला आलो आहे. तर आता हा एक हापूस आंबा खाऊया. मी इकडून 3 आणलेत. आता एक खाऊया, नंतरला पुढे गेल्यानंतरला एक खाऊया. तर या, मस्त आहे. कापतो आणि खातो आता. आता इकडे पुढे आल्याच्या नंतरला हे बघा, हे इकडे लेफ्ट साईडला जे गाव दिसतं आहे हे साखरी, छोटंसं गाव आहे. तर आपण या गावामध्ये गेलो, या गावचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. हे इकडे बघा हा रस्ता गेला हा साखरीमध्ये, साखरी गावात. गाव या डोंगराच्या खाली आहे. हे बघा इकडे सर्व JCB लावून सर्व साफ केलं आहे. अगदी चकाचक वाटतं आहे. तर आता आपण चाललो आहे जिथे ब्रिज बनतं आहे, त्या ब्रिजचं काम किती झालं आहे ते आपण बघून येऊया. तिथे पुढेच गेलो की इथून पुढे व्यासला जाता येतं. व्यास जवळजवळ इथून 8 किलोमीटर अंतरावरती व्यास आहे. मध्ये कुठलं गाव नाही लागत, आता मध्ये जंगल आहे. बैल बघा कसला आहे जबरदस्त.
त्याचा रुबाबच भारी वाटतोय. तर आपल्याला इकडे खाली जायला लागेल. खाली रस्ता आहे ना थोडासा डेंजर आहे. तर बाईक इथे आपण सावळीत लावूया. तर हे बघा पिलरसाठी इथे खोदकाम चालू आहे. तिकडे थोडा भराव टाकून अर्ध्यापर्यंत आलेले आहेत. हे जुना ब्रिज बनत होता परंतु हे कॅन्सल झालेलं आहे. हे खूप पूर्वी बनलेलं. तर असा काहीसा परिसर आहे. तिकडे ना भारी जबरदस्त आहे. हे बघा समुद्राला आता बघा कशा लाटा फेसाळलेल्या लाटा दिसत आहेत. व्ह्यू बघा. ब्रिज असा इकडून समोरून असा इकडे येणार आहे. इथे कनेक्ट होईल. हे जे पॉईंट आहे ते टुरिस्ट पॉईंट होईल त्यानंतरला. कारण काय इथून जो व्ह्यू दिसतो तो जबरदस्त आहे. इथे छोटे मोठे असे हॉटेल झाले तर इथे बसून समुद्राचा जो नजारा आहे तो पाहत बसायला खूप मजा येईल. आणि इथे एक टुरिस्ट पॉईंट बनू शकतं अशा प्रकारे. तर या आजूबाजूच्या जागा आहेत त्यांना किंमत आणखी येऊ शकते. आता रस्ता चालल्याच्या नंतरला किंमत चांगली वाढेल. तर इथे ही नदी समुद्राला मिळते. भारजा नदी समुद्राला मिळते. अजून प्रोग्रेसमध्ये आहे. जास्त काही दिसत नाही आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढील वर्षापर्यंत होईल असं वाटतं. आता पावसाळा सुरू झाला की काम बंद होईल. तर मी पाग पुन्हा कांडल सगळं घेऊन आलेलो परंतु त्याचा काय वापर केलेला नाही. तर चला आंबा खाऊया आता. तर मंडळी इथं मी बसलो. आंबा वगैरे खाल्ला आता आणि थोडा वेळ आता बसलो आहे. तर अशा प्रकारे आज फिरताना मला तर खूप मजा आली. तर ॲक्च्युली मी म्हटलं होतं खाडीमध्ये मला कोणीतरी कालवे काढताना भेटतील परंतु कालवे काढायला कोणीही आज झालं नव्हतं. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.